माझं नाव रणजित चंदनदादा चव्हाण. मी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख आहे. गेले 2 वर्ष झालं आपण हे जे असली चाळे चालतात कॅफेमध्ये त्या विरोधात IG साहेब, परत SP साहेब, त्याच्या आधी आपण गृहमंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत. पण तरी सुद्धा आता आपल्या सांगलीत ते असे असली चाळे चालू असणारे म्हणजे मिनी लॉजेस असणारे हे कॅफे चालू आहेत. आणि याचा बळी काल एक तासगावची मुलगी आणि मुलगा त्या मुलीचा बळी झालाय. म्हणजे काल त्या मुलीवर बलात्कार झालाय 15 तारखेला म्हणजे परवा दिवशी. या कॅफेमुळं आपल्या सांगलीत असे अजून 4-5 कॅफे चालू आहेत. शिवप्रतिष्ठानचं प्रत्येक वेळेला साहेबांना निवेदन आहे. गृहमंत्र्यांना आम्ही मागच्या निवेदन दिले, IG साहेबांना निवेदन दिले, तरी पण हे कॅफे बंद होत नाहीत. खालचे जे सगळे पोलीस अधिकारी आहेत ते यांना मॅनेज आहेत. यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांना ही 5-5 हजार रुपये दर महिन्याला हप्ता देतात. हे पोलिसांच्या मुळे झालंय का? यांच्यामुळे यांचे जी काय यांना भीती पाहिजे होती, जे असली चाळे करतात ती भीती यांची मोडलेली आहे. आणि प्रत्येक वेळेला आम्ही निवेदन देऊन सुद्धा आज काय केलं नेमकं तुम्ही? त्यामुळं आपण हे आज सगळे कॅफे फोडले. आणि इथून पुढं जर असे काही कॅफे चांगले चालू असतील तर सगळे फोडणार आणि कॅफे मालकांना सुद्धा फोडणार. आणि काल जो हा प्रकार झालाय त्यामध्ये या कॅफे मालकाला सुद्धा सहआरोपी करावं ही श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी आहे. आणि असेच कॅफे सगळे पूर्ण महाराष्ट्रात फोडणार हे शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या तर्फे आम्ही आवाहन करतो आणि तुम्हाला सांगतो.